विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी एक्झाम जवळ येते ना, तशी परीक्षेची भीती वाटायला सुरुवात होते, की आपला अभ्यास झालेलाच नाही असं तुम्हाला वाटतं किंवा पेपर कसा असेल, मी केलेले प्रश्न परीक्षेत येतील का? ओके, मला पेपर सोपा जाईल का? मी परीक्षेत मला आठवेल का? मी करतोय अभ्यास, पण मला आठवेल का? मी लिहू शकेन का? आपलं मन हजार प्रश्न निर्माण करणार लक्षात घ्या. तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. एक्झाम फोबिया म्हणतो ना, पण थांबा 1 मिनिटं, ह्याच्या उलट विचार करूया चला आपण. तर एक मला सांगा, वर्षभर तुम्ही जेवढा अभ्यास केला नाही, तेवढा अभ्यास आता करताय ना तुम्ही? ओके. मग मी काय म्हणतोय, परीक्षेची भीती मनातून काढून टाकूया ना. या गोष्टीचा एडव्हांटेज घेऊया ना आपण, की आता आपण अभ्यास करतोय. मग अभ्यास अजून जोरात केला पाहिजे. पण करतोय तर त्याचं फळ मिळणारच आहे. चांगलं फळ मिळणार आहे लक्षात घ्या. आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो. काय असतं, प्रिलिमचे पेपर, ओके, तुमचे युनिट टेस्ट, सेमेस्टरचे पेपर हे थोडेसे अवघड असतात बरं का. कॉलेजचे सर, शिक्षक काही ठिकाणी तर इतके भयानक पेपर असतात ना, की विचारूच नका. अरे पण बोर्डचा पेपर सोपा असतो. सिरियसली सोपा असतो. बरं आणखीन एक महत्वाचं, ओके. 70 पैकी 70 मार्काचा पेपर आहे आपला फिजिक्स, केमिस्ट्रीचा. मॅथ्सचा 80 मार्काचा पेपर आहे. मग 70 पैकी 70 मार्कापैकी 60 मार्काचा अटेम्प्ट केलाय, ओके. आणि 10 मार्काचा अटेम्प्ट करायचा राहिलाय. म्हणून रडायची गरज नाहीये. उलटा हा बेस्ट अटेम्प्ट आहे. इव्हन मी सांगतो तुम्हाला 70 पैकी 30-40 मार्क सुद्धा पडत असतील बोर्डच्या एक्झाममध्ये, ते सुद्धा चांगले आहेत. पण माझ्या काही कंडिशन्स आहेत बरं का. तुमचं सीएस आहे, पैकीच्या पैकी मार्क पडण्याचा प्रयत्न करा. आयटी सब्जेक्ट आहे, पैकीच्या पैकी टेक्निकल, बायफोकल सब्जेक्ट, जिओग्राफी, इव्हन काही मुलांचं संस्कृत, मराठी सब्जेक्ट सुद्धा असणार आहेत. पैकीच्या पैकी मार्क पाडायचे त्याच्यात. मला ओव्हरऑल पर्सेंटेज सुद्धा चांगलं हवं आहे तुमच्याकडून. बरं, आता एक काम करूया. चला एक असं इमॅजिन करूया, मी आज हा व्हिडिओ अपलोड करतोय आणि 2 दिवसात आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे. मग अभ्यासाला कसं केलं पाहिजे? मी काय करू आणि कसं करू? ओके, आता सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न समजून तुम्ही घेतल्यानंतर कुठले प्रश्न याच्यात येतायत, काय येतायत हे तुम्हाला कळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, चला सुरुवात करूया आपण. मी आता हे काय करतोय तुम्हाला स्पष्टपणे अगोदर क्लिअर करतो बरं का, की माझ्याच ऑफलाईन क्लासमध्ये 2 दिवसानंतर केमिस्ट्रीचा पेपर आहे. ओके. मग या मुलांना आता पैकीच्या पैकी मार्क पाडायचेच आहेत. मग मी त्यांना सांगतो, की चला पहिल्यांदा काय करूया, सगळ्या डायग्राम करून टाकूया. ओके. ह्यात काय अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. पण थांबा. जेव्हा मी ड्राय सेलची डायग्राम करतोय, ओके. ड्राय सेलची ही फिगर झाली कंप्लीट म्हणूया आपण. याला मार्क मिळणार का? मिळणार की 1 मार्क मिळणार. अर्धा ते 1 मार्क मिळणार. हां, ह्यालाच मिळणार आहे. पण 2 पैकी 2 मार्क पाहिजे असतील तर लेबलिंग पाहिजे. ओके. आता पहिला प्रश्न जेईचा विचारतोय. जे-ई-ई मध्ये आलेला प्रश्न, की ड्राय सेलसाठी जो कंटेनर यूज होतो, मेटल कुठलं असतं? म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? की सगळ्यात इम्पोर्टंट आहे झिंक कंटेनर असतो मान्य आहे मला. पण तो एनोड आहे का कॅथोड आहे मग? एनोड आहे. एनोड जवळ काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग झिंक काय करणार आहे? लॉस करणार इलेक्ट्रॉन. किती? 2. मग ती रिएक्शन कशी असणार आहे? Zn गिव्ह Zn2 प्लस का? 2 इलेक्ट्रॉनचा लॉस होणार आहे म्हणून. म्हणजे मी तुम्हाला आता काय सांगितलं, की डायग्राम करत असताना आयसेलची डायग्राम करायची ही ब्रास केप आहे रे. इथं पेपर स्पेसर असतो. इथं झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडची पेस्ट असते. मध्ये कार्बन रॉड आहे. त्याच्यामध्ये जवळ MnO2 आणि ग्राफाइटची पेस्ट असते लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही स्टार्टलाच डायग्राम करायच्या आहेत. बरं, आता दुसरी डायग्राम H2O2 फ्युअल सेल, त्याच्यानंतर लीड अक्युम्युलेटर. ओके. मला सांगतो म्हणजे लीड स्टोरेज सेल म्हणूया आपण. मग त्यात H2SO4 असतं की नाही, आपल्या घरातल्या ज्या बॅटऱ्या असतात त्यात H2SO4 असतं लक्षात घ्या. आता हे जे H2SO4 असतं की नाही बाळांनो, ओके. कॉन्सन्ट्रेशन किती असतं माहिती आहे का? 38%. डेन्सिटी माहिती आहे का तुम्हाला? 1.2 ग्रॅम पर मिली. सीड विचारले त्याची डेन्सिटी. म्हणजे तुमच्या डायग्राममध्ये जे पॉइंट्स आहेत ते सगळे पी-वाय-क्यूज आहेत, एम-सी-क्यूज आहेत असं समजून अभ्यास करा. त्याच्यावर एनोड, कॅथोडच्या रिएक्शन्स काही ठिकाणी लिहाव्या लागल्या, तर त्या लिहा. आता मी असं का सांगतोय? कारण एसएचई त्याचे रिएक्शन्स आहेत. बरं, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जर तुम्ही डायग्रामची प्रॅक्टिस करत असाल, त्याचे एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस त्याच्या काही या गोष्टी दिल्यात तिथं, त्या पण करायच्या रे लक्षात घ्या. मग चला 4च डायग्राम आहेत. H2O2 फ्युअल सेल, ड्राय सेल, काय रे H2O2 फ्युअल सेल, ड्राय सेल, लीड स्टोरेज सेल आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. पहिल्यांदा 4 डायग्राम करूया परफेक्ट. 1-2 मार्काची परफेक्ट तयार होईल. ओके. बरं त्याच्यानंतर काय करूया आता? त्याच्यानंतर सगळे डिस्टिंग्विश करून टाकूया चला आपण. पहिल्याच टॉपिकमध्ये कुठले आहेत सांगा बघू? क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट क्रिस्टल आणि फ्रँकेल डिफेक्ट आणि शॉटकी डिफेक्ट. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी, आयसोथर्मल एडिएबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मलमध्ये डेल्टा U 0 असतं. एडियाबॅटिकमध्ये Q 0 असतं.
आयसोकोरिकमध्ये W0 असतं. मग अशी कुठली प्रोसेस आहे का, की ज्याच्यात डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू यातलं काही झिरो नसणार आहे? नॉन झिरो. सांगतो ना, आयसोबारिक. आयसोबारिकमध्ये ह्यातली कुठलीच व्हॅल्यू 0 नसते. पण असं कुठलं आहे का? सगळंच 0 असतंय. कमेंटमध्ये सांगा. हे बी 0, हे बी 0, हे बी 0 आहे बाळांनो, शोधून सांगा. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का, की डायग्राम असू दे नाहीतर डिस्टिंग्विश असू दे. बोर्डवरून सीईटीची तयारी होते. बरं, लॅन्थेनाइड अॅक्टिनाइड्स, SN1, SN2 ओके, अल्कोहल, फिनॉल, इथर त्यातलं अल्कोहलचं डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणूया आपण कशामध्ये अमाईनमध्ये इथिलामाइन, डायथिलामाइन, ट्रायथिलामाइन ह्यातलं क्लासिफिकेशन करा बरं का. हाइन्सबर्ग टेस्ट सारखे प्रश्न आहेत. बरं डिस्टिंग्विश झालं आपलं. चला मग आता डिस्टिंग्विश मधले प्रश्न आपल्याला ॲज अ रिएक्शन येऊ शकतात, ॲज अ शॉर्ट नोट येऊ शकतात लक्षात घ्या. म्हणजे तयारी चांगली व्हायला लागली. तर हे झाल्यानंतर चला हेनरीज लॉ करून टाकूया. ओके, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. राउट्स लॉ करून टाकूया. ओके, हेनरीज लॉ, हेस लॉ, राउट्स लॉ. अजून कुठला रे? लगेच गेल-लुसॅक्स लॉ म्हणू नका. तो 11th मध्ये आपल्याला 12th ची बोर्डची तयारी करायची आहे ना. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स रिलेटेड विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पुन्हा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. अजून कुठला लॉ? कोहलार्स लॉ. त्याचे न्यूमेरिकल्स आहेत. चला लॉज परफेक्ट करून टाकूया आपण. बरं हे झाल्यानंतर आता एक काम करूया रे बाळांनो. सगळं की नाही लक्षात घ्या. सगळेच्या सगळे डेरिव्हेशन्स करायचे बरं का आपल्याला. 10 ते 15 डेरिव्हेशन्स आहेत. 3 ते 4 तासात फिनिश होऊ शकतं. 3 ते 4 तासात सगळे डेरिव्हेशन्स फिनिश होऊ शकतात. 10 मार्काची तयारी. 10 मार्कांची तयारी. आता तुम्हाला शॉकिंग वाटेल. 10 मार्क? सांगतो. पी-एच प्लस पी-ओ इक्वॉल्स टू 14 हे डेरिव्हेशन 10 मार्कला येणार आहे का? नाही. डेल्टा एच इक्वॉल्स टू डेल्टा यू असले प्रश्न बोर्डला 10 मार्कला येणार का? नाही. एक डेरिव्हेशन येईल. अरे पण न्यूमेरिकल त्याच्यावरती तर बेस्ड आहे. त्याच्यामुळे 10 मार्क फिक्स होतील जर हा पार्ट परफेक्ट केला तर. बरं त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो याच्यानंतर झाल्यात सगळ्यात इम्पोर्टंट राहिलंय आपलं डेफिनेशन्स. ओके. हां, मग डेफिनिशन 10 ते 15 मार्काला, हे 10 मार्काला 20 झाले. आणि हे सगळे मिळून 5-10 मार्काला 25 ठीक आहे चला 25 टू 30 मार्क्सचं तर झालं अटेम्प्ट तर ओके. बाकीचे अटेम्प्ट कुठे आहे? बाकीच्यासाठी काय करायचं सांगतो. तर मी तुम्हाला सांगतो असे काही टिपिकल पॉइंट शोधून काढा रे. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर, मॅग्नेटिक मोमेंट N इंटू ब्रॅकेट N+2 ओके. त्याच्यानंतर क्लिअरली एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ओके. हाही प्रश्न तितकाच इम्पॉर्टंट आहे. तो सांगू का? आता इम्पोर्टंट सगळ्यात इम्पोर्टंट युजेस. आता युजेस ऑफ क्लोरीन आहे, युजेस ऑफ सल्फर डायऑक्साइड आहे, युजेस ऑफ H2SO4 आहे. बफर सोल्युशनचे युजेस आहेत, अल्कोहोलचे युजेस आहेत, फिनॉल, इथर त्याचे युजेस आहेत, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाईनचे युजेस दिलेत. युजेस खूप आहेत. हे करा तुम्ही. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी आहेत. त्याच्यानंतर फुल फॉर्म आहेत बरं का बानो. ओके. ZWTचं फुल फॉर्म एकदा बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलाय. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. ZWT म्हणजे काय सांगा? झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी असे फुल फॉर्म शेवटच्या टॉपिकमध्ये आहेत. ते प्रश्न करायचे आहेत आपल्याला. बरं आता अजून काय करता येईल? तर काय करता येईल सांगा ना केमिस्ट्रीमध्ये? रिएक्शन्स राहिले की सर तुम्हाला सांगतो की डिस्टिंग्विशमध्ये आपण SN1, SN2 केलाय बरं का. तर मी तुम्हाला सांगतो थांबा रिएक्शन पण राहू दे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचा पॉइंट पहिला करून टाकायचा भावानो. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि ते सगळं रिएक्शन करायच्या अगोदर मला फिनॉल आणि ग्लुकोजच्या तुमच्या रिएक्शन्स परफेक्ट पाहिजेत. फिनॉल आणि कुठल्या सांगा? ग्लुकोज. ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये फिनॉल किंवा ग्लुकोज आहेच. तर काय प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी नाहीये लक्षात घ्या बरं का, समजून घ्या. बरं आता एवढं पण झालं छान. आता अजून काय? अजून काय? मी तुम्हाला सांगतो. अरे एवढं तरी करा. ओके, एवढं तरी करा या स्टेजला. बोर्डच्या एक्झामला अजून समजा 1 महिना आहे. आत्ताशी 3 जानेवारी आज हा व्हिडिओ मी बनवतोय ना 3 जानेवारी तारीख आहे बरं का लक्षात घ्या. हा महिना आहे आणि 3 आणि 4 3 तारीख आणि 4 तारीख. 5 तारखेला चला मी पेपर देतो तुम्हाला. ओके 5 जानेवारीला. म्हणजे या 2 दिवसात तुम्ही जर एवढं केलं तर बोर्डची तयारी झाली आणि मी माझ्या अनुभवातून सांगतोय अगदी शेवटच्या एका आठवड्यासाठी माझ्या मुलं येतात अभ्यासाला. मी बघतो एवढं सुद्धा कव्हर होत नाही. एवढं सुद्धा कव्हर होत नाही मुलांचं. तुमचं आत्ता होतंय. मग एवढं होतंय म्हणल्यावर आता हे काय राहील का सांगा? परीक्षेची भीती काही मनात आणायची नाहीये. जोरात अभ्यास करायचा तुम्ही. ऑल द बेस्ट.